नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती म्हणजेच आर-आर-बी ग्रुप डी चा जो आज झालेला पेपर आहे, ओके. बघा, आज झालेला जो पेपर आहे दिनांक 29 डिसेंबर 2025 चा आजचा हा पेपर असणार आहे. या पेपरमधील जी-के आणि करंट अफेअर सोबतच विज्ञानाचे जे काही प्रश्न शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये विचारण्यात आले होते, ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न काय विद्यार्थी मित्र. बघा, भारत आणि मंगोलिया यांच्यातील नॉमॅडिक एलिफंट. ओके, बघा, भारत आणि मंगोलिया यांच्यातील नॉमॅडिक एलिफंट 2025 हा संयुक्त लष्करी सराव जो आहे, या सरावाची 17वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, याची 17वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती. पर्याय बघा, एक आहे उलान बातर मंगोलियामधील, त्यानंतर चौपटिया उत्तराखंड, जैसलमेर राजस्थान आणि एर्डेनेट मंगोलिया. तर हा जो आहे विद्यार्थी मित्र, हा युद्ध सराव जो आहे, ओके, हा लष्करी सराव कुठे झाला होता, तर उलानबातर मंगोलिया. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, भारत आणि मंगोलिया यांच्यातील नॉमॅडिक एलिफंट 2025 हा संयुक्त लष्करी सरावाची जी 17वी आवृत्ती होती, मंगोलियाची राजधानी उलानबातर, ओके, उलानबातर या ठिकाणी झाला होता. कधी झाला होता, तर 31 मे ते 13 जून 2025 या कालावधीमध्ये हा आयोजित करण्यात आला होता. ओके, हा लष्करी सराव जो या ठिकाणी सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आला. कधी, तर 31 ते 13 जून दरम्यान. आणि या सरावाचा उद्देश दोन्ही देशांचा सशस्त्र दलांमधील दहशतवाद विरोधी कारवाई आणि शांतता मोहिमेसाठी आंतर कार्यक्षमता वाढवणे हा होता. यानंतर पुढील प्रश्न बघा, जून 2025 पर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी डावांमध्ये 13,000 धावा पूर्ण करणारा जगातील सर्वात जलद फलंदाज कोण बनला आहे. ओके, बघा, या ठिकाणी जून 2025 चा आपल्याला विचारलेला आहे. ओके, तोपर्यंत काय, तर कसोटी क्रिकेटमध्ये जे टेस्ट क्रिकेट आहे त्यामध्ये इतिहासामध्ये काय, तर सर्वात कमी डावात 13,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू कोणता बनलेला आहे. पर्याय बघा, 1 सचिन तेंडुलकर, 2 विराट कोहली, 3 जो रूट आणि 4 आहे कुमार संगकारा. विद्यार्थी मित्रो, इंग्लंडचा खेळाडू जो रूट हा या ठिकाणी हा जगातील सर्वात कमी डावामध्ये 13,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू बनलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. जून 2025 पर्यंत जो रूट हा कसोटी क्रिकेटचा इतिहासातील सर्वात कमी धावांमध्ये जो आहे 13,000 धावा पूर्ण करणारा सर्वात जलद फलंदाज या ठिकाणी बनलेला आहे. त्याने 153व्या कसोटी सामन्यामध्ये, बघा, या ठिकाणी लक्षात आहे, महत्वपूर्ण आकडा आहे, किती धावांमध्ये कसोटी सामन्यामध्ये, तर 153 कसोटी सामन्यात हा पराक्रम त्याने केला. आणि जॅक कॅलिस, ओके, यापूर्वी कोण होता, तर जॅक कॅलिस हा देखील आयएमपी आहे. बघा, यापूर्वीचा कोणाचा रेकॉर्ड होता, जॅक कॅलिसचा होता. 159 धावांमध्ये आणि 13,000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर हा रेकॉर्ड त्या ठिकाणी त्याने मोडलेला आहे. हा विक्रम त्या ठिकाणी त्याने मोडून काढलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, मानवी शरीरात प्रतिक्षेप क्रिया, ओके, जसं की गरम वस्तूला आपण स्पर्श केला तर अचानक आपला हात मागे जातो. आता प्रामुख्याने शरीराच्या कोणत्या भागाद्वारे हे नियंत्रित केल्या जातात. ओके, आपल्या शरीराच्या कोणत्या भागाद्वारे ह्या क्रिया नियंत्रित केल्या जातात. ऑप्शन बघा, सेरेब्रम, पाठीचा कणा, सेरेबेलम की मज्जा. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 2 पाठीचा कणा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, आता मानवी शरीरात काय प्रतिक्षेप क्रिया म्हणजे रिफ्लेक्स ऍक्शन्स म्हटले आहे, या प्रामुख्याने पाठीच्या कण्याद्वारे म्हणजे स्पायनल कॉर्डद्वारे नियंत्रित केल्या जात असतात, जे मेंदूच्या हस्तक्षेपाशिवाय जलद अनैच्छिक प्रतिसाद देतात. ओके, बघा, यामध्ये मेंदूचा हस्तक्षेप असतो का, नाही. मेंदूच्या हस्तक्षेपाशिवाय या जलद आणि अनैच्छिक प्रतिसाद देतात आणि शरीराला इजा होण्यापासून वाचवतात. यासाठी प्रतिक्षेप कमान, ओके, रिफ्लेक्स आर्क नावाचा मार्ग वापरला जातो, ज्यात संवेदी चेतापेशी, मज्जासंस्था आणि स्नायूंचा समावेश त्या ठिकाणी असतो. ओके, बघा, रिफ्लेक्स आर्क मध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात, हा देखील महत्वपूर्ण पॉइंट आहे, लक्षात असू द्या. यामध्ये कोणकोणते घटक येतात बरं, यामध्ये संवेदी चेतापेशी, मज्जासंस्था आणि स्नायूंचा समावेश या ठिकाणी होत असतो. ओके, चलो विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चलो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, जेव्हा काळ्या रंगाचा तांबे, ओके, ऑक्साईड सौम्य सल्फ्युरिक आम्लाशी अभिक्रिया करतो. ओके, बघा, या ठिकाणी ज्यावेळी काळ्या रंगाचा जो तांबा आहे, ओके, हा जो आहे हा सल्फ्युरिक ऍसिड, ओके, ज्यावेळी हा सल्फ्युरिक ऍसिडशी अभिक्रिया करतो तेव्हा परिणामी द्रावणाचा रंग हा कोणत्या पद्धतीचा असतो, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कोणत्या पद्धतीचा रंग त्या ठिकाणी होणार, हिरवा, निळा, पिवळा की लाल. तर अशा वेळी जो रंग होतो विद्यार्थी मित्रो, हा होतो निळा. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, या ठिकाणी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. जेव्हा बघा काळ्या रंगाचे
जे धागे आहेत ओके, काळ्या रंगाचे जे तांबे आहे आणि ऑक्साईड याचा सल्फ्युरिक आम्लाशी H2SO4 ओके, सल्फ्युरिक आम्ल म्हणजे काय H2SO4 याच्याशी अभिक्रिया करतो, त्यावेळी निळ्या रंगाचे द्रावण तयार होते. कोणत्या रंगाचे? तर अशा वेळी निळ्या रंगाचे द्रावण तयार होते, कारण तांबे आणि सल्फेट ओके CuSO4 ने बनते, जो निळ्या रंगाचा क्षार आहे आणि पाण्यामध्ये विरघळतो आणि पाणी H2O म्हणजे पाणी हा उपउत्पादन म्हणून त्या ठिकाणी तयार होतं. आता ही जी अभिक्रिया होते ही रासायनिक अभिक्रिया होण्याची बघा या ठिकाणी CuO ओके S प्लस H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, त्यानंतर ही अभिक्रिया झाल्यानंतर बघा CuSO4 आणि प्लस H2O हे उपउत्पादन म्हणून त्या ठिकाणी तयार होतं, त्याला आपण काय म्हणतो पाणी. क्लिअर आहे सर्वांना? चलो, अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्र मॅक्झिमम क्वेश्चन हे आज जे आता आपल्याला विज्ञान घटकावर बघायला मिळाले. ओके, मॅक्झिमम प्रश्न हे विज्ञान घटकावरच आलेले आहेत विद्यार्थी मित्र. ओके, बघा आता पुढील प्रश्न बघा काय आहे, ब्लिचिंग पावडरचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या दोन पदार्थांमधील रासायनिक अभिक्रियेद्वारे घेतले जाते? ओके, ब्लिचिंग पावडरचे उत्पादन आहे प्रामुख्याने कोणत्या दोन पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रियेद्वारे केले जाते? चुना आणि क्लोरीन, विरघळलेला चुना आणि क्लोरीन, सोडियम कार्बोनेट आणि क्लोरीन, चुना आणि ऑक्सिजन. तर विद्यार्थी मित्र हे कशाद्वारे होते? तर हे विरघळलेला चुना आणि क्लोरीन. ओके, विरघळलेला चुना आणि क्लोरीन ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विरघळलेला चुना आणि क्लोरीन हे जे आहे याच्या या दोन पदार्थातील रासायनिक अभिक्रियेमुळे ब्लिचिंग पावडरचं उत्पादन होते. यापासून काय तयार होतं? ब्लिचिंग पावडर निर्माण होते. ओके, ब्लिचिंग पावडर. बघा याचं स्पष्टीकरण समजून घ्या. पहा, कोरडी चुनखडी ओके, सॅकलाईन आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे क्लोरीन वायू जो आहे या दोन प्रक्रियाच्या काय होतं क्लोर क्षार प्रक्रियेमधून हा मिळवला जातो. आता या अभिक्रियेतून तयार होणारे उत्पादन म्हणजे काय तर ब्लिचिंग पावडर, ज्याचं सूत्र काय तर CaOCl2. ओके, हे रासायनिक सूत्र आहे याचं ब्लिचिंग पावडरचं. हे काय झालं तर हे रासायनिक सूत्र झालं ब्लिचिंग पावडरचं. आपल्याला परीक्षेमध्ये रासायनिक सूत्र देखील विचारतात विद्यार्थी मित्र. ओके, लक्षात द्या. जे कापड आणि कागद उद्योगात तसे पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते. याचा वापर कशासाठी होतो? कापड कागद उद्योगामध्ये तसेच पाणी निर्जंतुक करण्यासाठी याचा वापर हा केला जात असतो. ओके, चलो, यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न काय? रात्री आकाशात तारे लुकलुकतात. ओके, का लुकलुकतात? आपल्याला लुकलुकताना का दिसतात? बघा, ताऱ्यांच्या प्रकाशाच्या विवर्तनामुळे, वातावरणातील अपवर्तनामुळे, की ताऱ्यांच्या प्रकाशाच्या वातावरणीय अपवर्तनामुळे, की ताऱ्यांच्या प्रत्यक्ष तेजस्वी सतत बदल असल्यामुळे. विद्यार्थी मित्र हा कशामुळे होता? आपल्याला तारे लुकलुकताना का दिसतात बरं? तर ताऱ्याच्या प्रकाशातील वातावरणीय अपवर्तनामुळे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, रात्री तारे लुकलुकतात कारण प्रकाश पृथ्वीच्या अस्थिर वातावरणातून प्रवास करतो, जिथे तापमानातील घनतेतील बदलामुळे तो सतत वागतो. म्हणजे काय होतं? अपवर्तन त्याचं होत असतं, ज्यामुळे ते आपल्याला लुकलुकताना दिसतात. यालाच वायुमंडलीय अपवर्तन किंवा ऍटमॉस्फेरिक स्किंटिलायझेशन असं म्हणतात. ओके, आणि तारे खूप दूर असल्याने बिंदू प्रकाश तोच असल्यासारखे वाटतात, ज्यामुळे हा परिणाम आपल्याला अधिकच जाणवतो. म्हणजे काय तर अधिक जाणवतो म्हणजे कोणता परिणाम जाणवतो या ठिकाणी? लुकलुकणे. ओके, कोणतं? ताऱ्यांचं लुकलुकणे या ठिकाणी आपल्याला अधिक जाणवतं. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच तुम्हाला ही पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे. कुठे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून किंवा कमेंटमध्ये तुम्ही पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा. बोहरचे मॉडेल. ओके, बोहरचे मॉडेल इलेक्ट्रॉनचे दुहेरी स्वरूप म्हणजे लहर आणि कण हे दुहेरी स्वरूप आहे, हे कसे स्पष्ट करते? बघा, कसे स्पष्ट होते? केवळ जे आहे काय केवळ कण व निसर्ग, लहर निसर्ग की फक्त लहरी निसर्ग फक्त, की तरंग आणि कण दोन्हीचे स्वरूप, की ना तरंग ना कण. तर विद्यार्थी मित्र तरंग आणि कण या दोन्हीचं स्वरूप आहे, दुहेरी स्वरूप आहे ना. ओके, दुहेरी आहे ना. मग यामध्ये काय आहे? तरंग आहे आणि दुसरं आहे कण. या दोन्हीचं स्वरूप असतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 तरंग आणि कण दोन्ही स्वरूपामध्ये हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा स्पष्टीकरण समजून घेऊया. बोहरचे मॉडेल इलेक्ट्रॉनचे दुहेरी स्वरूप कण आणि लहर हे पूर्णपणे स्पष्ट करत नाही. ते इलेक्ट्रॉनला विशिष्ट कक्षेतील कण मानते, पण डी बोर्गलिना संकल्पनेनुसार बोहरच्या क्वांटाइड्स कक्षा प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनच्या लहरींच्या गुणधर्मामुळे म्हणजे काय स्थिर लहरी शक्य आहेत, जिथे एक पूर्ण संख्या ओके तिथे एक पूर्ण संख्या तरंग लांबी कक्षेच्या परिघावर बसते. त्यामुळे इलेक्ट्रॉन कणासारखी फिरत असूनही तरंग कण द्वैत ओके वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी जी दर्शवते असे त्यावर स्पष्ट झाले. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र? हा प्रश्न चालू घडा संदर्भित आहे.
चक्रीवादळ मोचा, ओके, मोचा नावाचं जे चक्रीवादळ होतं हे जमिनीवर आदळण्यापूर्वी त्याचा जास्तीत जास्त स्थिर वारा वेग किती होता, ओके, त्याचा जास्तीत जास्त स्थिर वारा वेग किती होता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बरं बघा, 150 ते 160 किमी प्रति तास, 180 ते 190 किमी प्रति तास, 210 ते 220 किमी प्रति तास, की 270 ते 280 किमी प्रति तास. तर विद्यार्थी मित्र हा किती होता, तर 210 ते 220 किमी HR, ओके, असा हा वेग त्या ठिकाणी होता. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघायचं स्पष्टीकरण समजून घेऊया. चक्रीवादळ मोचा जमिनीवर आदळण्यापूर्वी, ओके, लँडफॉलच्या वेळी, जमिनीवर आदळण्यापूर्वी याला लँडफॉल म्हणतात, त्याचा जास्तीत जास्त स्थिर वाऱ्याचा वेग हा 210 ते 220 किमी प्रति तास पर्यंत पोहोचला होता, ज्यामध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस हे होतं. आणि हे वादळ म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमेवर धडकलं. ओके, म्यानमार आणि बांगलादेश या दोन देशांच्या सीमेवर हे धडकलं. याची जी तीव्रता आहे, ओके, याची जी तीव्रता आहे, मोचा हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ होतं. ओके, एक्स्ट्रीमली सेव्ह सायक्लोन स्टॉर्म या ठिकाणी हा म्हणून ओळखलं जातं. ओके, अत्यंत तीव्र स्वरूपाचं हे चक्रीवादळ होतं मोचा. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय, नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या, ओके, नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने नरगोटा, ओके, बघा या ठिकाणी काय, कोणत्या राजकीय पक्षाने नागरोटा या ठिकाणची जागा जिंकली. ओके, नागरोटाची जागा कोणत्या राजकीय पक्षाने जिंकली. बरं बघा, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, ओके, भारतीय जनता पक्ष, जम्मू काश्मीर पीपल डेमोक्रेटिक पार्टी की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. विद्यार्थी मित्र, ही जी जागा आहे ही बीजेपीने जिंकली, म्हणजेच भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी ही जागा जिंकली. ओके, बघा विद्यार्थी मित्र, ही जागा जी होती ही बीजेपीच्या कोण होत्या, तर बीजेपीच्या बघा देवयानी राणी. ओके, बीजेपीची कोणतर देवयानी राणी, देवयानी राणी यांनी जिंकलेली आहे. ओके, यांना मत किती मिळाले होते, तर यांना एकूण 42,350 एवढी मते मिळाली होती. आणि या सोबतच या मध्ये अजून एक होते, ते म्हणजे पॅन्थर्स पार्टी. ओके, एक कोणती पार्टी होती, पॅन्थर्स पार्टी. तर पॅन्थर्स पार्टीचे उमेदवार होते कोण, तर ते होते हर्षदेव सिंग. ओके, पॅन्थर्स पार्टीचे कोण होते, हर्षदेव सिंह हे उमेदवार होते. आणि यांना किती वोटे मिळाली होती, तर यांना 17,903 वोटे मिळाली होती. तर असं एकूण बघलं विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी ज्या आहेत देवयानी राणी, ओके, ज्या देवयानी राणी होत्या या एकूण 24,647 मतांनी यांनी हरवले होते. किती, तर 24,647 मतांनी काय तर या ठिकाणी यांनी हरवले होते. म्हणजे या ठिकाणी काय विजय त्या ठिकाणी मिळवला. ओके, त्यामुळे भारतीय जनता पक्ष याचे कोणते होते उमेदवार देखील लक्षात द्या, देवयानी राणी होते. आपल्याला पक्ष विचारला, पुढील शिफ्ट मध्ये पुढच्याच्या मध्ये आपल्याला उमेदवार देखील विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पॉईंट देखील सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्र, जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. मे 2022 मध्ये रेपो दरात वाढ सुरू केल्यानंतर, ओके, बघा मे 2022 मध्ये रेपो दरात वाढ सुरू केल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआयने दिलेल्या पर्यायानुसार पहिल्यांदाच रेपो दरामध्ये कपात केली. ओके, बघा 2022 पासून काय होती, मे 2022 पासून ही वाढच होत होती, रेपो दर कसा होता, वाढत होता. आता पहिल्यांदा काय कपात झाली. ओके, कोणत्या वेळी झाली पहिल्यांदा कपात, तो करण्याचा निर्णय घेतलाय, आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी. ओके, बघा जानेवारी 2025, फेब्रुवारी 2025, मार्च 2025 की एप्रिल 2025. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी फेब्रुवारी 2025 मध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी रेपो दरामध्ये कपात करण्यात आली. ओके, पर्याय क्रमांक 2 फेब्रुवारी 2025 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो विद्यार्थी मित्र, बघा स्पष्टीकरण समजून घेऊया. मे 2022 नंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे आरबीआयने फेब्रुवारी 2025 मध्ये पहिल्यांदाच रेपो दरात कपात केली. आणि जेव्हा त्यांनी जो 25 बेसिक्स पॉईंट कमी करून 6.5 वरून तो 6.25 आणला. ओके, 6.5 म्हणजे कितीच, 6.50 होता, 6.50 वरून हा किती झाला, 6.25 झाला. आणि त्यानंतर परत एप्रिल 2025 मध्ये, ओके, फेब्रुवारी नंतर काय एप्रिल 2025 मध्ये आणखी कपात करून तो 6% केला. म्हणजे हे वरचे 25% कमी केले, किती झाला, 6% केला. आणि त्यानंतर डिसेंबर 2025 आताच जे आहे डिसेंबर 2025 मध्ये हा अजून या ठिकाणी 25% 75% कमी करून 0.75 ने कमी केला. आणि हा 5.25 पर्यंत आणला. ओके, किती आहे आता मग सध्या 5.25 सध्या रेपो रेट किती आहे आरबीआयचा 5.25 सध्या आहे. ओके, लक्षात द्या, सध्याचा रेपो रेट जो आहे हा 5.25 आहे. ज्यामुळे काय तर आर्थिक वाढीला चालना मिळेल असा त्याचा उद्देश आहे. बघा विद्यार्थी मित्र, आजच्या शिफ्ट मधील
हे काही प्रश्न होते. ओके, खूप महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण बघितले. अजून कोणते प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे. ओके, जर तुमचा पेपर झालेला असेल आणि तुम्हाला जर प्रश्न माहिती असतील तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न पाठवायचे आहेत विद्यार्थी मित्र. आणि सोबतच जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक क्लासची अपडेट तुम्हाला मिळत राहील. सोबतच तुम्हाला ही पीडीएफ देखील डाउनलोड करणार आणि यापूर्वीचे देखील क्लासच्या पीडीएफ तुम्हाला मिळणार आहेत, पीडीएफ नोट्स. ओके, सोल्युशन वाल्या. तर त्या मिळण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, सर्वप्रथम व्हिडिओ लाईक करून आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.